एका झटक्यामध्ये सरसकट 300 कोटी रुपयाचा शास्ती कर आम्ही रद्द करून टाकला. पिंपरी चिंचवडकरांकडनं जो जिजिया कर या ठिकाणी घेतला जात होता. आणि म्हणून मी जे सांगतो ना की आपल्याला कोणावर टीका करण्याची आवश्यकता नाहीये दादा. आपण केलंय, केलेलंच फक्त आठवण करून द्यायची गरज आहे. हे आपण करून दाखवलंय. 12.5% या ठिकाणी जो प्रश्न आहे ते 12.5% प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे किती वर्ष या ठिकाणी एक प्रकारे आंदोलन चाललं होतं. आता मला कैलाश कुठे सांगत होते 20 वर्ष हे आंदोलन चाललं होतं. मला आजही आठवतं की मी मंत्री नव्हतो, मी आमदार होतो, अध्यक्ष होतो. त्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि मी स्वतः त्या आंदोलनामध्ये खाडे साहेबांना माहिती आहे मोर्चामध्ये सम्मिलित झालो होतो. आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पण मागणी केली होती की 12.5% हे या ठिकाणी जी काही भूमिपुत्रांना परतावा आहे तो मिळाला पाहिजे. पण तेव्हाचं सरकार म्हणायचं की एकदा सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण 12.5%चा परतावा मिळू शकत नाही. पण जे त्यांना जमत नाही तेच करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही 12.5%चा परतावा करून दाखवला आणि त्याचा निर्णय देखील आपण घेतला. आणि म्हणून मी सांगतो की जे या ठिकाणी सामान्य माणसाला हवंय ते करणारे आपण लोक आहोत. फ्री होल्डचा प्रश्न देखील महत्वाचा होता. इतके वर्ष फ्री होल्डची मागणी होती. या ठिकाणी पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या जमिनी होत्या. या जमिनींना फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील हा भारतीय जनता पक्षानेच घेतला. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे रिफॉर्म्स आपण या ठिकाणी केले त्या रिफॉर्म्समुळे शास्ती कर रद्द करून देखील या महानगरपालिकेचं टॅक्सचं उत्पन्न 350 कोटी रुपयांनी वाढलं. त्या ठिकाणी टॅक्सेस नाही वाढवले. आपल्याला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 6,35,000 इमारतींवर टॅक्स होता. आणि ज्यावेळी नवीन पद्धतीनं सर्व्हे केला त्यावेळी असं लक्षात आलं की या ठिकाणी 6,35,000 नाही 8,54,000 इमारती आहेत. म्हणजे जवळपास 2-2.5 लाख अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज होत्या की ज्या होत्या पण त्या टॅक्सेस देत नव्हत्या. तिथे टॅक्सेस नव्हता. म्हणजे जो बिचारा टॅक्स देतोय त्याच्याचकडनं टॅक्स घ्यायचा आणि जो देत नाही त्याच्याकडनं घ्यायचा नाही. आपण रिफॉर्म केला.